उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये माझ्या दलित भगिनीवरती अन्याय अत्याचार करण्यात आला आणि त्या घटनेच्या निषेधार्थ या देशातलं सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेमधला खासदार चंद्रशेखर आझाद हा उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भूमीमध्ये पळत सुटलेला आहे। पण या माझ्या महाराष्ट्रामधील एकही दलित मंत्र्याला वाटलं नाही, एकही दलित आमदाराला वाटलं नाही, एकही दलित खासदाराला वाटलं नाही त्या मातेच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ एक मेणबत्ती घेऊन आपला तिचा निषेध व्यक्त करावा। आपण आपला एवढा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला समाज या गोष्टी राजकीय दडपतंत्रापोटी कसा सहन करू शकतो हा आम्हाला प्रश्न पडतो। कारण की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या तेज सूर्याचा आम्हाला त्यागाचा आणि संघर्षाचा वारसा विसरता येणार नाही। आम्हाला त्या त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकरांचा संघर्ष विसरता येणार नाही। आम्हाला त्या राजरत्नांचा मृत्यू विसरता येणार नाही। म्हणून मी तुमच्या बहुजन समाजामधून येतोय। म्हणून मी या माझ्या देशामध्ये माझ्या दलित समाजावरती झालेला अन्याय अत्याचार पाहू शकत नाही। म्हणून माझ्या दलित समाजातला आव्हान करण्यासाठी त्यांना साखळं घालण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे। पण मी माझ्या या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी मला हरकत नाही। पण या देशामध्ये मी माझ्या दलिताच्या वरती झालेला अन्याय अत्याचार पाहू शकत नाही। कारण त्या विवेक सूर्याचा मला आशीर्वाद आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणरूपी वाघिणीचं दूध पिऊन मी आलेलो आहे। म्हणून मला विसरता येणार नाही। म्हणून जय भीम, जय शिवराय।